उन्हाळ्यात मुलांसाठी दुपारच्या खाण्याला काय करावं हा रोज प्रश्न पडतो. त्यामुळे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चीज कांदा शंकरपाळे. त्याच्यासाठी रवा आपण मिक्सरमधून काढून घेतला, त्यानंतर बेसन पीठ, साधी कणिक हे सगळं मिक्स करून घेतलं. हळद, तिखट, मीठ, जिरेपूड, धणेपूड आणि ओवा त्याच्यात चुरून टाकला, यानी छान टेस्ट येते. त्याच्यानंतर मीठ घालून घेतलं चवीपुरतं आणि ओरेगॅनो आणि थोडे चिली फ्लेक्स आवडत असतील तर. हे सगळं मिक्स करून घेऊया. याच्यावरती कडकडीत तेलाची फोडणी घालूया. तेल अगदी कडकडीत हवं. त्याच्यानंतर हे परत सगळं मिक्स करून घेऊया. कांद्याची पेस्ट टाकूया, चीज टाकूया, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. हे सगळं मिक्स केल्यावर याचा रंग बघा किती छान येतो. 20 मिनटं बाजूला ठेवल्यावर आता लाटायला घेऊया आणि कणिक अगदी आवश्यकतेपुरती याच्यात घालायची आहे. फार कणिक लावायची नाही आहे. खूप जाड किंवा खूप पातळ आपल्याला पोळी लाटायची नाही आहे, मध्यम आकाराची लाटायची आहे. शंकरपाळी जी आहे ती आपल्याला बारीक आणि पातळ कापायची आहे, जेणेकरून ती कुरकुरीत व्हावी, क्रिस्पी व्हावी आणि मुलांना आपल्याला खाताना मजा यावी. तेल कडकडीत तापल्यावरती त्यात छान शंकरपाळी मंद आचेवरती तळून घ्यायची, कारण ती आतपर्यंत नीट शिजल्या गेली पाहिजे. आणि झाल्यावरती बघा आता किती छान रंग आलेला आहे. कुरकुरीत खुसखुशीत शंकरपाळी खाण्यासाठी तयार. जरा सबस्क्राईब करा.